नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहत आहात MKM मराठी न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. दीक्षाभूमी येथील बांधकाम तात्काळ रद्द करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी. नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे पार्किंगचे बांधकाम चालू आहे. ही दीक्षाभूमी हे फक्त स्मारक नसून आमचे प्रेरणास्थान आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो आंबेडकरी जनतेस बौद्ध धर्माची दीक्षा दिली आहे. त्याच ठिकाणी षडयंत्र रचून बांधकाम केल्या जात असून पवित्र दीक्षाभूमीच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. याची दखल घेत वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने लेखी निवेदन तहसीलदार साळवे यांना दिले असून तात्काळ बांधकाम रद्द करण्याची मागणी केली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष संघपाल कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष संतोष जीवने, समता सैनिक दलाचे रावी नगराळे, NG भगत, डोंगरसिंग खोब्रागडे, अनिल रामटेके, निखिल टिपले, अशोक निमस्कर, महेंद्र वानखेडे, शामराव मुनेश्वर, मधुकर सातपुते, संतोष ओमकार, प्रफुल्ल राऊत, पद्माताई खोब्रागडे, करुणा नरांजे, शशिकला बनेपार, मंदाताई नगराळे, रंजना हुमे, अन्य आंबेडकरी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. MKM मराठी करिता संजय ढवळे, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ. या ऐतिहासिक असं जो स्थळ आहे, 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, 7 कोटी लोकांना धम्मदीक्षा दिली, त्या दीक्षाभूमीवर स्मारक समिती आणि शासनाच्या संगनमतानं अंडरग्राऊंड पार्किंग सुरू आहे आणि त्या अंडरग्राऊंड पार्किंगमुळे दीक्षाभूमीला व बाबासाहेबांच्या पुतळ्याला भविष्यात धोका होऊ शकतो. मग हा धोका आणि जो भारतीय बौद्ध धर्माचं जे ऐतिहासिक स्थळ आहे आणि त्याला वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारसा आहे, अशा वारसाला धोका पोहोचत आहे, तेव्हा आपण सर्व बांधवांनी जागरूक राहून शासनाला